नमस्कार, मी धीरज बानमोडे. कृषी प्रधान टीव्हीच्या अब की बार किसकी सरकार नमो वर्षेस रागा या अनोख्या शो मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण आलेलो आहोत वाशिम लोकसभा क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या बेमळा या गावी. आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, तसेच तरुण मंडळी आहे. त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. नरेंद्र मोदी सरकारच्या गेल्या 4.5 वर्षाच्या कारकिर्दीवर शेतकरी समाधानी आहेत का, आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत काही शेतकरी मंडळी आहे. मी काका तुम्हाला विचारतो, गेल्या 4.5 वर्षातल्या नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीवर आपण समाधानी आहात का? समाधानी आहे ना. ज्या काही योजना काढल्या आहेत ते चांगल्या करतात आहे, शेतकऱ्याच्या हिताच्या आहे. मला तुम्ही सांगा, सरकारनं कर्जमाफी दिली, काय कर्जमाफीचा तुम्हाला कितपत फायदा झाला? अजून आमच्या इकडे काही झाला नाही फायदा. मग तुम्ही कसं काय समाधानी? फक्त शेतीसाठी जे काही आहे त्यांनी योजना काढल्या आहेत ते समाधानी आहे. म्हणजे शेतकऱ्यांसाठी जे योजना काढल्या त्याच्यावर ते समाधानी आहेत. मला तुम्ही सांगा, गेल्या 4.5 वर्षातल्या कोणते निर्णय तुम्हाला योग्य वाटले, कोणते निर्णय चुकीचे वाटले? सर्वच निर्णय योग्य वाटले. लाल बहादूर शास्त्री नंतर पहिल्यांदाच मोदी पंतप्रधान झाले आणि एवढे कठोर निर्णय घेतले. शेतकऱ्यांना कुठेतरी फायदा झाला असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत काही तरुण वर्ग आहे, आपण त्यांना विचारणार आहोत. गेल्या 4.5 वर्षात रोजगार निर्मितीचं आश्वासन दिलं होतं, पूर्णत्वास गेलं काय? रोजगार निर्मिती तरी पूर्णत्वात गेली नाही. आजही असंख्य लाखो बेरोजगार युवक गावामध्ये पडलेले आहेत आणि लाखो रुपये दर महिन्याला यांना क्लास लावण्यावर खर्च करावे लागतात आणि लोकसंख्येनुसार रोजगार सध्या उपलब्ध नाही आहे. काका, मला तुम्ही सांगा, नरेंद्र मोदी सरकारनं गेल्या या अंतरिम बजेटमध्ये शेतकऱ्यांना 6,000 रुपये देऊन दिलासा दिला, याबद्दल काय सांगाल? नाही, दिलाच नाही, मिळतच नाही. ते 6,000 दिलेलं आहे ना, मिळालेच नाही, अजून मिळणारही नाही. आणि गॅसचं जे लावलेलं आहे, गॅसची जे सबसिडी काढली मोदी सरकारनं, आजपर्यंत तुम्हाला सांगतो काही लोकांच्या घरी हाताला मजुरी नाही म्हणून, काम नाही मिळत म्हणून त्याचा गॅस बी भरण्यात येत नाही. 24 तास वीज नाही मिळत. रात्री राहते 8 घंटे, कधी 8 घंटे, कधी रातच्यानं राहते, मिळत नाही. ते मिळाली पाहिजे आम्हाला. दिवसाची लाईन पाहिजे. मूर्तिजापूर जिल्ह्यात दिवसाची भेटते, वाशिम जिल्ह्यात दिवसाची लाईन भेटत नाही शेतकऱ्यांना. मोदी सरकार सत्तेवर आल्यावर अच्छे दिनाचं स्वप्न दाखवलं होतं, याबद्दल काय सांगाल? चांगला विषय आहे, पण चांगले स्वप्न घडवणार. पण आम्हाला काही ना काही शेतकऱ्याला फायदा झाला पाहिजे आणि आमच्या पिकाला भाव मिळाला पाहिजे. आणि कमसे कम 3,000 रुपये सोयाबीनला भाव देते, त्याचा फवारा खर्च काढणं कोण काय उरते शेतकऱ्याच्या हाती? पुंजाना कचऱ्यावणी माणसा माल खरीदते, 2200 भाव देते, 2200 पासून स्टार्ट करते तर 2800 याच्यात बंद करते. मग आम्हाला कमसे कम सोयाबीनला जास्तीत जास्त 6,000 पेक्षा भाव मिळाला पाहिजे. सोयाबीनला 6,000च्या वर भाव मिळाला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत काही अजून शेतकरी आहे. काका, मला तुम्ही सांगा, गेल्या 4.5 वर्षाच्या नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का? आम्हाला ते एकही लाभ नाही भेटला. कास्तकाराला कोणता लाभ भेटला? कोणताच लाभ नाही भेटला. आम्ही 20 वर्षापासून आमचं खाते चालू आहे. बँक भरा, बँक काढा. हा, आम्हाला एकही म्हणजे 16 तारखेपर्यंत म्हणजे 2016 पर्यंत तुम्हाला कर्जमाफी. त्या बेमळातले व्यक्ती फक्त 16 लोक माफ. कर्जमाफी झाली नाही की तुमची? 16 लोकात झालं. पूर्ण गावात तुमच्या 16 लोकांची. लोकांचे. काय सांगाल काका, तुम्हाला काय, तुम्ही समाधानी आहात का नाही? समाधानी नाही आहे. गेल्या वर्षीचा अजूनपर्यंत आम्हाला पीक विमा मिळाला नाही आहे. यावर्षी तर तालुका दुष्काळीमध्ये लागला, अगोदर लावला, नंतर त्यांनी परत केला. गेल्या वर्षीचा अजून पण मिळाला नाही. 17चा आम्हाला. गेल्या वर्षीचा अजूनही पीक विम्याचा हप्ता यांना मिळाला नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. नरेंद्र मोदी सरकारने घेतलेले निर्णय योग्य होते की अयोग्य होते? त्यांनी घेतलेले निर्णयाची अंमलबजावणी पूर्णपणे 100% झालेली नाही. माझं एवढंच निवेदन आहे मोदी साहेबांना, जे काय गरीब असतील त्यांना मोबदला मिळाला पाहिजे, त्यांना पैसा मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना पैसा मिळतो, मजुरांना पैसा 1 रुपया खात्यात देत नाही. माझी मोदी साहेबांना कळकळीत विनंती आहे, मजुरालाही वेतन मिळालं पाहिजे. 3 ते 6,000 रुपये दर महिन्याला वेतन मिळालं पाहिजे. एकही शेतकरी जसं त्यांना मोबदला मिळतो तसं शेतमजुरांनाही मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी पण मोदी साहेबांनी निर्णय घेतले पाहिजे, ही माझी मोदी साहेबांना कळकळीत विनंती आहे. स्वयंरोजगार निर्मिती करावी यासाठी मुद्रा योजनेची स्थापना केली. काय वाटते तुम्हाला, मुद्रा योजना हे कितपत योग्य होती? तुम्ही याचा लाभ घेतला का? नाही, मुद्रा योजना ही योग्य आहे, पण त्याचा लाभ घेतलेला नाही. कारण की बँकेमध्ये जर आपण गेलो त्यावेळेस शक्यतोवर भेटतच नाही. बँकेमधून भेटले तरी समजा ते पूर्ण बॅकग्राऊंड पाहून हे ते पाहूनच मिळते, तशी बँक सुद्धा देत नाही.
आपल्यासोबत काही महिला आहे, ज्या वयोवृद्ध महिला आहे, त्यांना या सरकारच्या योजनांचा कितपत फायदा झाला त्यांच्याकडून आपण चर्चा करणार आहोत. आजी, मला तुम्ही सांगा, नरेंद्र मोदी सरकारने जे आश्वासन दिले होते, काय त्यांच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात? मला तर काहीच नाही लाभ झाला बा. दलित रेषेचं कार्ड आहे, बीपीएलचं राशन कार्ड आहे, रोजगार हमीचे पुस्तकाचे साठी फोटो नेले आमचे, तर आम्हाला ते सुद्धा मिळाले नाही. तर मला पगार नाही, काही नाही. मुली 7 मला 2 तरी पगार नाही. गॅसही नाही भेटला. म्हातारी झाली म्हणे तो वापस केले कागदपत्र. सरकारने उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून सरकारने मोफत गॅस कनेक्शनचं वाटप केलं. काय वाटतं तुम्हाला? आम्हाला काहीच नाही भेटलं. पगार नाही, गॅस नाही, काहीच नाही. गॅस मला नाही गॅस भेटला. म्हातारी झाली म्हणे. सरकारचे जे 4.5 वर्षाचे कामगिरीत आहे, मोदी सरकारने जे आश्वासन दिले आहे, ते आश्वासन मोदी सरकारनं काही पूर्ण केले आहे, काही अपूर्ण केले आहे. काका, मला तुम्ही सांगा, शेतकऱ्यांची कर्जमाफी या सरकारने केली, यावर तुम्हाला काय वाटते? कर्जमाफी हे देऊ नये, कारण ज्यावेळेस आमचं जे आम्ही जे नियोजन करतो, आम्ही 40 पोते माल विकतो, त्यावेळेस आमचं जे प्रयोजन आहे तर आमच्या मालाचा पूर्णपणे भाव आम्हाला मिळाला नाही. आम्ही 40 पोते विकले आणि 27,000 रुपये कर्ज आहे. कर्जमाफी देऊ नये, परंतु शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव शेतकऱ्यांना द्यावा, असं त्यांचं म्हणणं आहे. माझ्यासोबत अजूनही काही शेतकरी आहे, आपण त्यांच्याकडे जाऊया. काका, मला तुम्ही सांगा, हमी भावाचं आश्वासन या सरकारने दिलं होतं, 1.5 हमी भाव तुम्हाला भेटला काय? 1.5 हमी भाव या सरकारने दिलाच नाही. मोदी सरकारने म्हटलं होतं का अच्छे दिन आएंगे, फक्त शहरातल्या लोकांसाठी आणि सरकारी कर्मचाऱ्यासाठीच अच्छे दिन आले. जे खेडे विभागातले लोक आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, याचे अच्छे दिन आलेच नाही. मोदी सरकारच्या जे योजना आहे, ही योजना सर्व अपुऱ्या योजना आहे. पूर्णपूर कोण्या शेतकऱ्याला किंवा कोणत्याही मजुराले लाभ झालेला नाही. पूर्णपणे ठामपणे ते त्यांनी कर्जमाफी दिली नाही. आणि आणखीन शेतकऱ्यांना कर्जमाफी ही पाहिजेच नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी पाहिजे नाही का? शेतकऱ्यांना फक्त हमी भाव आणि योग्य दर पाहिजे. त्यांना जे सोयाबीनचे झाले, तूर झाली, तुमची उडीद झाले, हे सर्वांचे योग्य दर असले तर त्यांना कर्जमाफीची जरूरत नाही आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, फक्त शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव द्या, योग्य भाव द्या, असं या सर्व शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. नेमकं आता याच्यावर म्हणजे सरकार बा शेतकऱ्याला भाव देत नाही, हमी भाव देत नाही, हा सर्वांचा प्रश्न आहे. मग नेमकं सरकार याला हमी भाव देणार आहे म्हणजे असंच भारतातली कुणीही गरीब न राहता तो सर्वात म्हणजे श्रीमंत झालाच पाहिजे, असं सरकारला वाटते. सरकारने आतापर्यंत जे काही कामगिरी केली आहे ती बऱ्यापैकी केलेली आहे, परंतु जे काही जे लहान कास्तकार वर्ग आहे त्यांना त्याचा फायदा झालेला आहे. जे अल्पभूधारक आहे किंवा अत्यल्पभूधारक आहे, परंतु जे काही मोठे कास्तकार आहे त्यांना आतापर्यंत याचा काही फायदा झालेला नाही आहे. आणखी त्यात आता नवीन योजना आली आहे का 5,000 रुपये 6,000 रुपये वार्षिक देऊ म्हणून. ते 5 एकराच्या आतील. आणि समजा ज्याच्याकडे 6 एकर शेती असेल तो काय करणार आहे? त्यांना का दोरी घ्यावं आणि फाशी घ्यावं? इथं काय पाहिजे, मी पक्षाचा नाही, नवीन गडी नवीन रास पाहिजे. नवीन गडी. मोदी सरकारनं आपल्याला सांगितलं होतं गरीबाला फसवणूक करासाठी का मी 15 लाख रुपये बँके खात्यात टाकतो. 0 बजेटमध्ये आहे ते बँकेतलं खातं, काहीच नाही टाकलं. फक्त आश्वासन द्यासाठी हे लोक निवडून येते आणि जे सामान्य माणसं कास्तकार आहे गावामध्ये याची फसवणूक होते. दुसरं काहीच नाही, लाभ मिळत नाही. नवा गडी नवा राज असं यांचं म्हणणं आहे. फक्त आश्वासन देते आणि आश्वासन देऊन शेतकऱ्यांची फसवणूक करतात, असं काकांचं म्हणणं आहे. आजी, तुम्हाला काय वाटते, नरेंद्र मोदी सरकारच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का असमाधानी आहात? नाही, समाधान नाही. मला नाही भेटला गॅस, मला नाही भेटला घरकुल, मला नाही भेटला पगार. पगाराचे कागदही केले तर वापस येते. मला काहीच नाही सरकार. जे बजेटमध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्याला वार्षिक 6,000 रुपये मंजूर केले, पण जे कुंभमेळ्यातले साधू आहेत यांना वार्षिक 60,000 रुपये मंजूर केलेले आहेत. पण आमच्या शेतकऱ्याची अशी इच्छा आहे की आता शेतकऱ्यापेक्षा आम्हाला साधूहून 60,000 रुपये वार्षिक घ्यायला परवडेल. मालाले भाव नाही, मजुऱ्या वाढल्यात चालत 200 रुपये रोज. बैल पाहिजे, मजुराले 300 रुपये रोज, तर मालाले भाव पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. काका, तुम्हाला काय वाटतं, सरकारच्या कामगिरीवर तुम्ही खुश आहे की नाखुश आहे? मोदी सरकारवर मी खुश आहे. 4 वर्षात सरकार काय करणार आहे? अजून त्याला 5 वर्ष चालून द्या. अजून 5 वर्ष सरकारला द्यायला पाहिजे, असं काकांचं म्हणणं आहे. सरकारच्या कामगिरीवर आम्ही खुश आहोत, पण इथं जे 17 वर्षापासून खासदार आहे भावनाताई गवडी, या गावात 3 लाखाचं 17 वर्षाच्या अगोदर काम केलं, तर तेव्हापासून त्या भावनाताईचं तोंडही आम्ही पाहिलं नाही आणि तिच्याबद्दल आमची नाराजी आहे. स्थानिक शिवसेनेच्या खासदार भावनाताई गवडी या मतदारसंघाचं नेतृत्व करतात, पण गेल्या 17 वर्षापासून त्या इथे येऊनही ढुंकूनही पाहिलं नाही, असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे. जाता जाता एक क्वेश्चन घेऊ इच्छितो.
का येणाऱ्या 2000 लोकसभा 2019 मध्ये कोणाचं सरकार तुम्ही निवडून देणार? सांगता येत नाही. तुम्ही कोणाला निवडून देणार? मी मोदीले. काय वाटतं का कोणाचं सरकार निवडून येईल? मोदीचं जे मोदीचीच मोदी येणार आहे. मोदी काँग्रेस. काय वाटतं तुम्हाला कोणाचं सरकार निवडून मोदी सरकार पाहिजे. काय वाटतं काका तुम्हाला? मोदी सरकार पाहिजे नाही आम्हाला. काँग्रेस. मोदी 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 राहुल गांधी. आम्हाला मोदी सरकार पाहिजे. येणाऱ्या सरकारकडून काय आपल्या अपेक्षा राहील? मजुराले भाव, मालाले भाव, सोयाबीनले भाव, तुरीले काय वाटतं काकू येणाऱ्या सरकारकडून काय करायला पाहिजे? सगळ्यांनीच भाव भेटला पाहिजे. शेतकऱ्याला मजुराला मजुरी भेटली पाहिजे, कास्तकाराला भाव दिला पाहिजे, मजुराला मजुरी दिली पाहिजे. दोन्ही काय वाटतं तुम्हाला येणाऱ्या सरकारकडून काय अपेक्षा राहील? मला अशीच अपेक्षा आहे की येणाऱ्या सरकारला माझी हात जोडून विनंती आहे मोदी साहेबांना की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा मिळावा आणि गोरगरिबांना त्यांना लक्ष करावा. शहर भाग सोडून खेड्या भागात जास्त खेड्या भागात लक्ष दिलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला काय अपेक्षा राहील तुमच्या पण? सोयाबीनला 6000 भाव मिळावा, रोजगार हे जास्ती प्रमाणे उपलब्ध व्हाव्या व शेतकऱ्यांना वीज मिळावी, स्वामी नाथन आयोग लागू व्हावा व शेतकऱ्यांना सुद्धा पेन्शन लागू करावे, अशा विविध योजना नवीन येणाऱ्या नवीन योजनांचा लाभ शेतकऱ्यांसाठी सरकारने घेऊन यावा असं त्यांचं म्हणणं आहे. काय वाटतं तुम्हाला? तुमच्या काय अपेक्षा राहील नवीन सरकारकडून? नवीन सरकारकडून एकच अपेक्षा आहे, आम्हाला शेतकऱ्यांना फक्त भावच पाहिजे, बाकी आम्हाला काहीच नाही. कर्जमाफी नाही पाहिजे, पण आम्हाला शेतकऱ्याला भाव पाहिजे फक्त एवढंच. काय वाटतं तुम्हाला? अपेक्षा तुमच्या अपेक्षा काय राहील? 4000 तुरीले भाव द्या. तर या होत्या वाशिम लोकसभा मतदारसंघातील येणाऱ्या कामारगाव आणि बेमडा ग्रामवासियांच्या प्रतिक्रिया. पुन्हा भेटूया नवीन शेतकऱ्यांसह नवीन गावात. तोपर्यंत पाहत राहा कृषी प्रधान टीव्ही.